तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला ह्या स्पेशल कोर्सेस इन फेशियल्समध्ये शिकवतो. त्याला काय करायचं, त्याला प्रोडक्ट्स कुठे लागणार आहेत. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन स्पा अँड मेकअप स्टुडिओ, डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. आपण सध्या स्पेशल कोर्सेसवरती डिस्कस करतोय की स्पेशल कोर्सेस ॲक्च्युली काय आहेत, कोणासाठी आहेत आणि कुठले कुठले आहेत. तर स्पेशल कोर्सेस हे ह्या इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी असणाऱ्या लोकांसाठी आहेत, म्हणजे ज्यांचं ऑलरेडी सलॉन्स आहेत किंवा जे ऑलरेडी ह्या इंडस्ट्रीमध्ये फ्रीलान्सर्स म्हणून कार्यरत आहेत किंवा ज्यांचा ऑलरेडी कोर्स कुठला तरी झालेला आहे आणि कामं चालू आहेत त्यांची, किंवा दे आर डुईंग जॉब समवेअर आणि त्यांना स्वतःचं नॉलेज अपग्रेड करायचं आहे. तर प्रत्येकाचा कोर्स झालेला असतो, फुल कोर्स. त्यांना स्पेसिफिक सब्जेक्ट्समध्ये नॉलेज थोडंसं कमी असतं. तर ते नॉलेज अपग्रेड करण्याकरता आम्ही हे स्पेशल कोर्सेस काढलेले आहेत. आता आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे की स्पेशल कोर्सेस हेअरकटवरचे आहेत, स्पेशल कोर्सेस कलरिंगवरचे आहेत, केमिकल रिफॉर्म्सवरचे आहेत, किंवा स्पेशल कोर्सेस हेअर ट्रीटमेंटवरचे आहेत, नंतर मग हेअर स्टायलिंगवरचे आहेत. तर आता आपण ब्युटीमधले लाईक स्पेसिफिक कोर्सेस जे मी त्याच्याबद्दल आज बोलणार आहे, दे आर लाईक स्पेशल कोर्सेस इन फेशियल्स. तर आता स्पेशल कोर्सेस इन फेशियल्स काढण्याचं मेन तात्पर्य असं आहे की मी असं बघतो माझ्याकडे तर भरपूर मुली इंटरव्ह्यूला येतात जॉबसाठी, किंवा आम्ही जेव्हा जॉब आमच्याकडे ओपन होतो तर तेव्हा वेकन्सी ओपन होते तेव्हा आम्ही इंटरव्ह्यूज घेतो. तर त्यांना अगदी बेसिक फेशियल फक्त येत असतं. मग त्यांना बाकीचे फेशियलचं नॉलेजच नसतं की स्किन कसं आपण ओळखतो, स्किन ॲनालिसिस काय करतो, ॲनाटॉमी स्किनची काय आहे किंवा फिजिओलॉजी काय आहे. त्याच्यानंतर आपण स्किनला ट्रीटमेंट जेव्हा करतो किंवा स्किनचे कन्सर्न जेव्हा जाणून घेतो आणि त्या कन्सर्नवरती जेव्हा आपण ट्रीटमेंट करतो, तर त्या ट्रीटमेंट काय आहेत बेसिकली ते ठेवून. आणि बाकीची फेशियल झालं, समजा एखाद्या प्रोडक्टचं कंपनीचं फेशियल आपण यूज करतो, तर ते फेशियल आपल्याला माहिती असतं की ऑइली स्किनला आपण असं बाबा क्लेन्झिंग करणार आहोत, स्क्रब करणार आहोत, स्टीम देणार आहोत, मसाज करणार आहोत, फेस पॅक लावणार आहोत. पण हे जेव्हा करताना ॲक्च्युअल जेव्हा आपण स्किनला ट्रीट करतो, तर तेव्हा स्किनमध्ये बाकीचे पण गोष्टी भरपूर असतात आणि क्लायंटच्या रिक्वायरमेंट पण भरपूर असतात की मला ग्लो आला पाहिजे, किंवा मला थोडंसं ब्राईटनिंग झालं पाहिजे, टॅनिंग निघालं पाहिजे, आणि प्लस माझ्या समजा ऑइली स्किन आहे तर त्याच्यावरती पण काम झालं पाहिजे. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या एकत्र ट्रीट कशा करायच्या, किंवा काही वेळेला पिगमेंटेशन असतं आणि ऑइली स्किन असतं, काही वेळेला कॉम्बिनेशन स्किन असते, काही वेळेला पोल्युटेड स्किन असते, काही वेळेला डार्क स्किन असते. आता बाकीच्या स्किनमध्ये, डार्क स्किनमध्ये अगेन देयर इज अ डिफरन्स. एव्हरी डार्क स्किन इज नॉट पिगमेंटेड. डार्क स्किन ऑइलीसुद्धा असते, डार्क स्किन ड्राय असते, किंवा एकदम खूप जास्ती फेअर स्किन आहे, तर त्याला तुम्हाला ट्रीट कसं करायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला ह्या स्पेशल कोर्सेस इन फेशियल्समध्ये शिकवतो की फेशियल्स एक्झॅक्टली कशी करायची, त्याला काय करायचं, त्याला प्रोडक्ट्स कुठे लागणार आहेत, त्या प्रोडक्ट्सचा यूज कसा करायचा, प्रोडक्ट्स निवडायची कशी, की प्रोडक्ट्समध्ये तुम्ही समजा एखाद्या कंपनीचं क्लेन्झिंग चांगलं आहे तर ते कसं काय घ्यायचं, एखाद्या कंपनीचं स्क्रब चांगलं आहे तर त्यातलं ते कसं काय चॉईस करायचं, त्याच्यानंतर मग मसाज क्रीम चॉईस कशी करायची, फेस पॅक्स कसा चॉईस करायचा, प्रत्येक गोष्ट किती वेळ झाली पाहिजे ह्याला पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करताना हायजीन लेवल कशी मेंटेन करायची, स्टरलायझेशन कसं करायचं, क्लायंटशी कन्सल्टेशन कसं करायचं, तर ह्या कोर्समध्ये तुम्हाला हे सगळं काय शिकवलं जातं बेसिकली. आता हा कोर्स साधारणतः 15 दिवसांचा कोर्स आहे. अगेन तुम्हाला ह्या कोर्सबद्दल जी काय माहिती हवी असेल ती तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती मिळू शकते, तिथे कॉल करा, ऑर एल्स तुम्ही अकॅडमीमध्ये व्हिजिट करा, तुम्हाला याची प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली जाईल. आणि अशाच कोर्सबद्दल तुम्हाला जर माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या इंस्टाग्राम ID सुद्धा तुम्हाला मेन्शन केला आहे, त्याच्यावरती सुद्धा छोटे छोटे व्हिडिओज आम्ही बनवून टाकतोय. तर तुम्हाला असेच व्हिडिओज रेग्युलरली मिळत जातील. थँक्यू व्हेरी मच.